आपली ओळख आणि नागरिकत्व जपण्यासाठी आपल्याला पासपोर्ट हा महत्वाचा कागद लागतो. यासोबतच एका देशातून दुसऱ्या देशात जायचं असेल तर पासपोर्ट हा महत्वाचा आहे. मात्र आता याच पासपोर्टवर भारत सरकारने काही नियम बदललेत. हे नियम कोणते आहेत? चला पाहूयात. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात मोठा बदल म्हणजे जन्म दाखला. जर तुमचा वाढदिवस हा 1 ऑक्टोबर 2023 नंतर येत असेल तर तुम्हाला पासपोर्ट काढताना जन्म दाखला मेंडेटरी असणार आहे. पण जर तुम्ही 2023च्या आधीचे जन्मलेले असाल तर तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर डॉक्युमेंट्सवर पासपोर्ट मिळून जाईल. आतापर्यंत पासपोर्टच्या शेवटच्या पानावर पासपोर्ट धारकांचा कायमचा पत्ता छापलेला असायचा. पण यापुढे शेवटच्या पानावर पत्ता छापला जाणार नाही, त्याऐवजी तिथे बारकोड छापला जाईल. इमिग्रेशन अधिकारी हा बारकोड स्कॅन करून पत्त्याबाबत माहिती मिळवू शकतात. यापुढे पासपोर्टचं कव्हर हे आता वेगवेगळ्या रंगाचं असणार आहे, जेणेकरून त्याचं वर्गीकरण करणं सोपं जाईल. सरकारी अधिकाऱ्यांना पांढऱ्या रंगाचा पासपोर्ट दिला जाईल, तर डिप्लोमॅटिक ऑफिसर्स यांना लाल रंगाचा पासपोर्ट दिला जाईल, तर सामान्य नागरिकांना पूर्वीप्रमाणेच निळ्या रंगाचा पासपोर्ट असेल. यानंतर महत्वाचा बदल झालाय तो म्हणजे पासपोर्ट धारकांच्या पालकांची नावं यापुढे पासपोर्टच्या शेवटच्या पानावर छापली जाणार नाहीत. या नियमांमुळे एक पालक किंवा विभक्त कुटुंबातील मुलांना दिलासा मिळेल आणि त्याची गोपनीयता राखली जाईल. येत्या काही दिवसांमध्येच हे बदल तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि NDTV मराठीला फॉलो करा.